नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण 10 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अमेरिका हा देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमधून बाहेर पडलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नुकतंच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केलेली आहे. यासोबतच त्यांनी अजून एक घोषणा केली की अमेरिका एकूण 66 आंतरराष्ट्रीय संस्था आणि ज्या संघटना आहेत त्यामधून सुद्धा बाहेर पडणार आहेत. तर नेमकं असं अमेरिकेनं निर्णय का घेतलेला आहे, त्याचं कारण काय आहे? तर अमेरिकेचं म्हणणं आहे की जागतिक संस्था ज्या आहेत या खूप साऱ्या त्या अमेरिका फर्स्ट धोरणाला आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधामध्ये आहेत. आणि या संस्थांवर संघटनांवर अमेरिकेचा व्यर्थ फुकट पैसा खर्च होत आहे, असं हे कारण देत यामधून बाहेर पडण्याचं या अमेरिकेनं ठरवलेलं आहे. तर हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच या अगोदर सुद्धा 2025 मध्ये अमेरिका युनेस्को असेल, तसेच जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO आणि पॅरिस हवामान करारामधून बाहेर पडलेला आहे. हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी लक्षात ठेवा. यालाच आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणून ओळखतो. याची स्थापना 2015 साली झाली होती. संस्थापक देश आहेत भारत आणि फ्रान्स. याचं मुख्यालय हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी आहे. आणि ही एकमेव अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचं मुख्यालय भारतामध्ये आहे. इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय आपल्या भारतामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून ही जी काही संघटना आहे ISA ती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच DRDOने सैनिकांसाठी कोणती जलशुद्धीकरण प्रणाली विकसित केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, स्वदेश. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर याची काही स्वदेश प्रणाली आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे सी वॉटर डिसॅलिनेशन सिस्टीम. आणि ही जी काही स्वदेश प्रणाली आहे ती DRDO कडून विकसित करण्यात आली आहे. त्यातल्या त्यात मुख्यत्वे जे संरक्षण प्रयोगशाळा आहे जोधपूरची, त्याने याचा विकास हा केलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर समुद्र किंवा खारट पाणी जे असतं त्यामधील जे पिण्यायोग्य पाणी नसतं त्याला पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतर करण्यास हे सक्षम आहे. याला कुठेही आपण सहज वाहून नेऊ शकतो. अर्थात हे पोर्टेबल आहे. त्यासोबतच जे दुर्गम भाग असतं, ज्या ठिकाणी वीज उपलब्ध नसते, या ठिकाणी सुद्धा हे खूप यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. याची कार्यक्षमता जर आपण बघितलं तर हे जी काही प्रणाली आहे ती समुद्रातील पाणी जे असतं त्याचं जे काही क्षार असतं, अर्थात त्याला आपण TDS म्हणतो, ते 500 मिलीग्रॅम पर लिटर पेक्षा कमी पातळीवर आणण्यास सक्षम आहे. अर्थात जे खारट पाणी आहे त्यातलं जे काही TDS लेवल असतं ते पिण्यायोग्य आणण्यापर्यंत हे कार्यक्षम आहे. हे आपल्याला मुद्दा याविषयी लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच DRDOचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ही भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे. याची स्थापना 1958 साली करण्यात आली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत की नुकतेच वर्दीतील माणसांच्या नोंदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सदानंद दाते. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर हे जे काही सदानंद दाते आहेत ते सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांनी नुकतंच वर्दीतील माणसांच्या नोंदी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये जे वर्दीमधील पोलीस अधिकारी असतात किंवा जवान असतात त्यांचं जे काही डेली जीवन असतं त्याच्यामधले अनुभव, तसेच त्यांना कोणत्या संघर्षांना दररोज फेस करावं लागतं, कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं, याविषयी या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे आपण याविषयी एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच काही इतर
जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे सुद्धा पुस्तकं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिलं नाव आहे मीरा बोरवणकर. या सुद्धा एक महिला अधिकारी, पोलीस अधिकारी राहिलेल्या आहेत. त्यांचं पुस्तक आहे मॅडम कमिशनर. त्यानंतर आहे विश्वास नांगरे पाटील यांचं पुस्तक आहे मन में है विश्वास आणि किरण बेदी यांचं पुस्तक आहे आय डिअर आणि इट्स ऑलवेज पॉसिबल. हे सुद्धा पुस्तकं महत्त्वाचे आहेत कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नुकतेच जगातील पहिला बायोबिट्युमेन उत्पादक देश कोणता बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपला भारत देश जगातला हा पहिला बायोबिट्युमेन उत्पादक देश बनलेला आहे. त्याविषयी नुकतंच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक जे महामार्ग मंत्री आहेत नितीन गडकरी यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. तर हे जे काही बायोबिट्युमेन आहे, भारताने शेतीतील जे कचरा असतं जसं की भाताच्या ज्या पेंड्या असतात किंवा जे पराली ज्याला म्हणतो आपण, त्यापासून रस्ते बांधणीसाठी जे लागणारं बिट्युमेन डांबर असतं ते तयार करण्याचं तंत्रज्ञान भारतामध्ये आता विकसित करण्यात आलेलं आहे आणि याचं व्यावसायिक तत्वावर उत्पादन सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याची पहिली चाचणी म्हणजे हे योग्यरित्या डांबर उपयोगामध्ये येतं किंवा नाही याचा पहिला प्रयोग आपण कुठे केला होता तर मेघालया या राज्यामध्ये 2014 साली, 2024 साली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर मानसर हे जे काही राष्ट्रीय महामार्ग आहे यापासूनच आपण तयार केलेलं आहे. हे सुद्धा महामार्गाचं नाव आपण कमीत कमी लक्षात ठेवायचं आहे. यामुळे फायदे काय होणार आहेत तर हवेचं प्रदूषण कमी होणार आहे. कारण शेतकरी काय करतात, जे काही शेतामधलं पीक असतं ते कापणीनंतर जे कचरा उरत असतं ते जाळून टाकतात. त्यामुळे हवा प्रदूषण होत असतं. आता मात्र हे जे काही कच्चा पदार्थ असणार आहे ते कच्चा माल आता शेतकरी विकू शकणार आहेत, ज्याद्वारे हे बायोबिट्युमेन डांबर बनवणं शक्य होणार आहे. त्यांचा सुद्धा यामुळे फायदा होणार आहे कारण यांना या कचऱ्यापासून काहीतरी पैसे मिळणार आहेत आणि यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार आहे. आणि आपल्या देशाला त्याचा काय फायदा होणार आहे तर भारताला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा तेल आणि हे जे काही बिट्युमेन असतं ते दुसऱ्या देशाकडून आयात करावं लागत असतं. आता अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण विकसित केल्यामुळे ते आपल्याला बाहेरून आता मागवायची गरज पडणार नाही. तर हे काही मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच संयुक्त राष्ट्राकडून 2026 वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून नुकतंच युनायटेड नेशन्सने 2026 हे वर्ष घोषित केलेलं आहे. त्यासोबतच इतर कोणकोणते वर्ष 2026 मध्ये घोषित करण्यात आलेले आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी घोषित केल्या आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. 3 गोष्टी या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत 2026 साठी. पहिलं आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, दुसरं आहे आंतरराष्ट्रीय चराऊ जमीन आणि पशुपालक वर्ष, तिसरं आहे शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे आंतरराष्ट्रीय वर्ष. पण या तिन्हीमध्ये मुख्य जर आपण बघितलं तर लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच संयुक्त राष्ट्राचा उल्लेख आलेला आहे तर त्याविषयी लक्षात ठेवा. त्यालाच आपण युनायटेड नेशन्स असं म्हणतो. याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 साली झाली होती. त्याच दिवशी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. याचं मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि सध्या सदस्य देश आहेत 193. याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे किंवा याची स्थापना कशासाठी करण्यात आलेली आहे तर जगामध्ये शांतता, सुरक्षा, मानवी हक्कांचं संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत त्याचं पालन व्हावं यासाठी हे युनायटेड नेशन्स कार्य करत असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच अर्थ रोटेशन डे कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 8 जानेवारी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही अर्थ रोटेशन डे असतं हे कशामुळे साजरा केलं जातं कारण 1851 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते लिओन फौकॉल्ट, ज्यांनी पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती अर्थात अक्षाभोवती फिरते हे प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवलं होतं. म्हणूनच या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी जगभरामध्ये हा 8 जानेवारी दिवस अर्थ रोटेशन दिवस म्हणून साजरा केला जातो. एवढा आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे.
त्यासोबतच जानेवारीतील आत्तापर्यंतचे महत्त्वाचे काही दिनविशेष आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 जानेवारीला वर्ल्ड इंट्रोव्हर्ट डे म्हणून साजरा केला जातो. इंट्रोव्हर्ट म्हणजे जे लोकं मितभाषी असतात, म्हणजे खूप कमी बोलणारे असतात. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करतो. 5 जानेवारीला जागतिक पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारीला जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. हे काही महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच उस्मान ख्वाजा या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया या देशाचा हा क्रिकेटर आहे, ज्याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर हा जो उस्मान ख्वाजा आहे, तो ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज आहे आणि नुकतंच त्यानं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर त्याने निवृत्ती कधी जाहीर केली? तर नुकतंच जे ॲशेस कसोटी मालिका आहे मित्रांनो, त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्याने ही घोषणा केलेली आहे. त्याची कारकीर्द जर आपण बघितली, तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 88 सामने खेळलेले आहेत आणि 16 शतके लगावलेले आहेत. एकदिवसीय सामने जर बघितलं तर 40 खेळले आहेत. त्यामध्ये 2 शतके आणि 12 अर्धशतके केलेले आहेत. T20 क्रिकेटमध्ये जर बघितलं तर 9 सामने आणि 241 धावा याच्याकडून करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. हा जो उस्मान ख्वाजा आहे, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा पहिला पाकिस्तानी वंशाचा आणि पहिला मुस्लिम क्रिकेटपटू आहे. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या. आपण यानंतर कालच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी मागच्या व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या, त्याचं क्विक फास्ट रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, की नुकतेच खालीलपैकी कोणते शहर झोपडपट्टी मुक्त महानगर बनण्याच्या मार्गावर आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, सुरत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, गडचिरोली. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, की नुकतेच नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, उर्मिला सत्यनारायणन. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की खेलो इंडिया बीच गेम्स 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दीव. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच 21वे जागतिक मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पणजी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच पश्चिम बंगाल राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नंदिनी चक्रवर्ती. या सर्व घडामोडींचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन तुमच्यासाठी दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच सर्वप्रथम अभिनंदन. त्यांचा खरंच चांगल्या प्रकारे चालू घडामोडी विषयाचा अभ्यास चालू आहे यामधून दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बानू मुश्ताक यांना नुकतंच 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. प्रश्न असेल, की नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी सूचना सांगणार आहे, की आपण हे जे काही होमवर्क क्वेश्चन देत असतो, ते होमवर्क क्वेश्चन डेली उत्तर जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये देतील त्यांना या महिन्याच्या शेवटी आपण भरघोस बक्षिसं त्यांना देणार आहोत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे जे काही प्रश्न आपण दिलेले आहेत त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि बक्षिसं जिंकायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि या लेक्चरच्या मोफत नोट्स
साठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा तुम्ही जॉइन करून घेऊ शकता. त्या ठिकाणी आपण मोफत लेक्चरच्या नोट्स टाकत असतो. त्यासोबतच Instagram आणि WhatsApp चॅनल आहे स्मार्ट अभ्यास नावाने. त्याच ठिकाणी सुद्धा आपण अभ्यासाशी संबंधित स्टडी मटेरियल टाकत असतो. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. चला मग थांबूया. धन्यवाद.